शेतकऱ्यांनी देशमुखांच्या मुलीच्या विवाह खर्चाची जबाबदारी घेतली आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून शेतकरी कल्याण बाबर यांनी घोषणा केली आहे। कल्याण बाबर यांनी याआधी पोलिसांना बक्षीस जाहीर केलं होतं। पोलिसांनी नकार दिल्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रक्कम देणार आहेत। हत्येमागचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचंही कल्याण बाबर यांचं म्हणणं आहे। 2 लाखाची आपण घोषणा केल्यानंतर पोलीस प्रशासनानं देखील आपल्याला बोलवलंय। नेमकं काय आहे नेमकं या घोषणेवर आपण ठाम आहेत का? पोलीस प्रशासनाचा काही दबाव आलाय? मी या गोष्टीवर आज रोजी पण ठाम आहे, पण पोलीस प्रशासनानं मला हे विचारलं की बाबा ही लाच स्वरूपाची आम्हाला दिलेली आहे। मी तसं सांगितलं की ही सदरची रक्कम मी ही मुख्यमंत्री सहायता निधीला व सदरची जमीन ही मुख्यमंत्री सहायताच्या वर्ग करणार आहे। त्यामुळं ह्या वरिष्ठांनी मला सांगितलं आणि त्या कायदेशीर बाबी बघून मी ही घोषणा आता थोडी बदल करून ही सदरची रक्कम व सदरची जमीन ही मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे आणि सदरच्या बक्षिसावर आणि ह्या जमीन देण्यावर मी आज रोजी पण ठाम आहे। वाल्मिक कराडच हा मास्टरमाइंड आहे। वाल्मिक कराडनंच ही सगळी घटना घडून आणलेली आहे आणि वाल्मिक कराडनंच या आर्थिक फायद्यासाठी ही गोष्ट केलेली आहे। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि प्रतिष्ठा आणि आपली गुन्हेगाराची दबदब वाढायसाठी ही घटना केलेली आहे। आणि सगळे आमदार आहेत ना, ते बोलतात ते खरंच आहे आणि तिथले एकदम वातावरण दहशतीखाली आहे। कुठं तर शासनाने दहशत मोडून काढली पाहिजे आणि त्या दहशतीला कुठं तर म्हणजे त्या समाजाला कुठं तर न्याय मिळाला पाहिजे। सरपंच कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्या सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे।